श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. तर उद्या आहे 11 ऑक्टोबर, वार शुक्रवार. या दिवशी आलेली आहे नवरात्रीमधील महादुर्गाष्टमी. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. तर पहा, या शारदीय नवरात्रामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा ही केली जाते. तर पहा, नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी आणि नवमी या 2 तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं. या अष्टमीला महाअष्टमी असं देखील म्हटलं जातं. या दिवशी दुर्गादेवीचे 8वे रूप महागौरी हिची पूजा केली जाते. गौरीचे वाहन बैल आणि शस्त्र त्रिशूल आहे. असं मानलं जातं की या महाअष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे असं म्हटलं जातं. व्यक्ती माता दुर्गेची या दिवशी मनोभावे पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात आणि माता दुर्गा त्याच्यावरती प्रसन्न होते. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या अष्टमीला वीर अष्टमी असंही म्हटलं जातं. तिथी विशेष महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दिवशी व्रत केल्याने आपल्या मुलांचे दीर्घायुष्य वाढते. तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा या दिवशी प्रार्थना केली जाते आणि महागौरीला लाल चुनरी देखील या दिवशी अर्पण केली जाते. तसेच या दिवशी अनेक घरांमध्ये कन्यापूजन देखील केले जाते. तर पहा, जेव्हा आपण कन्यापूजन करतो तेव्हा देवी माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्या घरावरती तिचा आशीर्वाद सदैव राहतो. या दिवशी अनेक असे प्रभावी उपाय देखील केले जातात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर पहा, या दिवशी आपल्याला घरात ही एक वस्तू घेऊन यायची आहे, म्हणजेच हे एक फळ आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे. हे फळ जे आहे तर ते उद्या शुक्रवारी नवरात्र महादुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. हे फळ आपण घरात घेऊन आलो तर आपल्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या घरामध्ये फक्त 24 तासात घरातील जी काही इडापिडा असेल, नजरबाधा असेल, संकट अडचणी असतील तर त्या दूर होऊन जातील आणि त्याचबरोबर कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय महागौरी असं लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, उद्या महाअष्टमी म्हणजे महादुर्गाष्टमी तिथी आहे. या दिवशी आपल्याला हे जे फळ आहे तर ते घरात घेऊन यायचं आहे. जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, काही इडापिडा असेल किंवा बाहेरून येणारी एखादी व्यक्ती आणि त्या बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल खूप सारे वाईट विचार भरलेले असतील, खूप सारी नकारात्मकता भरलेली असेल आणि नकारात्मकता जर त्या व्यक्तीच्या मनामध्ये असेल आणि ती व्यक्ती आपल्या घरी आली तर आपल्या घराला काही दोष लागतात आणि त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही गोष्टी आहेत तर त्या बिघडतात. जसं की कुटुंबामध्ये सर्व काही चांगलं असतं, परंतु अचानकच भांडणं व्हायला सुरुवात होते. नवरा बायकोंचं पटत नाही, मुलं चांगली वागत नाही किंवा काही अडचणी संकट निर्माण होतात आणि त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नाही. मुलांना कोणतंही काम करायला गेले की त्याच्यामध्ये यश मिळत नाही, पतीची प्रगती होत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही. यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो. यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी आर्थिक तंगी आणि घरामध्ये दारिद्र्य, संकट हे आपल्याला जाणवत असतात. त्याचबरोबर घरातील कुटुंबामध्ये देखील काही मनामध्ये निगेटिव्हिटी असेल तरी सुद्धा घरामध्ये या सर्व गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये यश आपल्या घराला येत नाही, आपल्या घराची प्रगती होत नाही आणि कायम आपल्या घरामध्ये दारिद्र्य राहते. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत नाही.
तर पहा, यामुळे या सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी या महादुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला हे एक फळ जे आहे तर घरी आणायचं आहे. हे फळ घरी आणल्यामुळे आपल्या घरातील ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होऊन जातील. तर पहा, तुम्हाला उद्या महादुर्गाष्टमीच्या दिवशी कोहळा हे एक फळ आहे, तर ते फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. तर पहा, कोहळा हे फळ तुम्हाला नक्कीच तुमच्या मेन बाजारामध्ये म्हणजे जिथे भाजीपाला वगैरे मिळतो त्या ठिकाणी मिळून जाईल. तर पहा, जेव्हा तुम्ही कोहळा निवडता घरी आणण्यासाठी त्यावेळेस त्या कोहळ्याला देठ असायला हवं. देठ असणारा कोहळाच आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. तर पहा, हा कोहळा तुम्ही घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि त्या कोहळ्याच्या एका साईडला तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. कुंकवाच्या साह्याने स्वास्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने अष्टगंधाने तुम्हाला ओम काढायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला काळ्या गंधाने किंवा मग काजळाने त्या कोहळ्यावरती देठापासून ते खालपर्यंत एक काळी रेघ ओढायची आहे. यानंतर हा कोहळा तुम्हाला देवाजवळ ठेवायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे. पूजा करत असताना त्या कोहळ्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना करत असताना घरात असणाऱ्या वाईट शक्ती ज्या काही नजर बाधा असतील तर त्या दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हे कोहळ्याचं फळ जे आहे तर ते तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हे फळ तुम्हाला टांगायचं आहे. हा कोहळा बांधताना तुम्हाला दोरीने शक्य असेल तर दोरीने बांधायचा आहे किंवा मग तुम्ही कपड्यामध्ये बांधला तरी सुद्धा चालेल. तर पहा, कोहळा जेव्हा आपण घराच्या बाहेर टांगतो तेव्हा कधी कधी तो 8 दिवसातच खराब होतो, कारण त्याच्यामध्ये जी अशुभ ऊर्जा आहे तर ती सामावण्याची क्षमता जी असते तर ती संपलेली असते. अशा वेळी तो कोहळा जो आहे तर तो सडतो आणि त्यामधून पाणी गळायला सुरुवात होते. त्यावेळेस तुमचा कोहळा अशा प्रकारे सडेल त्यावेळेस तुम्हाला तो कोहळा लगेच काढून टाकून द्यायचा आहे. तो तुम्ही कचऱ्यामध्ये टाकून दिला तरी सुद्धा चालेल. पुन्हा नवीन कोहळा आणून ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर टांगायचा आहे. पहा, हा कोहळा जो आहे तर तो तुम्हाला या महादुर्गाष्टमीच्या दिवशी टांगणं शक्य नसेल तर तुम्ही शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी देखील हा कोहळा टांगू शकता. जर तो कोहळा टांगल्यानंतर 2 ते 3 दिवसातच तुम्हाला तर कोहळ्यातून पाणी गळताना दिसले तर समजून जावे की तुमच्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये आहे. 5-6 दिवसानंतर सुद्धा ते फळ जर चांगलंच असेल तर तुमच्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे तर तिचं प्रमाण जे आहे तर ते कमी आहे असं तुम्हाला समजायचं आहे. तर पहा, जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल तर तुम्हाला देवीला कोहळा हे फळ देखील अर्पण करायचं आहे. फळ तुम्हाला कसं अर्पण करायचं आहे तर पहा, हे जे फळ आहे तर तुम्हाला अजून एक लागणार आहे आणि 2 तुम्हाला कोहळे आणायचे आहे. एक तुमच्या मुख्य दरवाजावरती टांगायचं आहे आणि एक देवीसमोर तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे असं तुम्हाला सांगितलं की एका साईडने कुंकवाच्या साह्याने स्वास्तिक काढायचं आहे, दुसऱ्या साईडने अष्टगंधाने ओम काढायचा आहे आणि तसेच काळा गंध असतो तर त्या काळ्या गंधाच्या साह्याने कोहळ्याच्या देठापासून ते खालपर्यंत तुम्हाला एक रेष काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला तो कोहळा देवीसमोर ठेवायचा आहे. त्या कोहळ्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून घ्यायचं आहे, धूप ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर देवीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील किंवा काही संकट असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. नंतर तुम्हाला हे कोहळा फळ जे आहे तर ते त्या घटासमोर त्या देवीसमोर तुम्हाला मधोमध कट करायचं आहे. कट केल्यानंतर तुम्हाला त्या कोहळ्याची एक बाजू जी आहे तर ती देवीला अर्पण करायची आहे. तर पहा, अर्पण करत असताना कट केलेली जी साईड आहे तर त्यावरती तुम्हाला कुंकू टाकायचं आहे आणि ती देवीला अर्पण करायचे आहे. राहिलेलं अर्ध फळ आहे तर ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तसेच तुमचं जर एखादं शॉप असेल किंवा काही बुटीक वगैरे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा असा एक कोहळा जो आहे तर तो टांगायचा आहे. जर आपल्या व्यवसायामध्ये काही प्रमाणामध्ये जर कुणाची नजर लागलेली असेल किंवा तुमचा व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा एक उपाय देखील तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी करायचा आहे.
तर अशा पद्धतीने हे जे काही उपाय सांगितलेला आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.